हाय एव्हरीवन. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की मुलांना कुठेतरी फिरायचं असतंच. म्हणून मुलींना घेऊन मी आज आलेली आहे गार्डनला. आणि गेल्यानंतर गाडी वगैरे पार्क केली आणि त्यानंतर पहिला दिसतात ते गार्डनच्या बाहेर लागलेले हे छोटे छोटे स्टॉल. आणि मुलींना इथे थोडंफार खायला घ्यायचंच असतं. इवन कोणाचीही मुलं झाली की पहिलं गेलं की खाऊ मागत असतात आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी. तर एंट्रीलाच आहे ना, त्यांनी सायन्सची अशी एक थोडीशी थीम केलेली आहे, सायन्स पार्क टाईप. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि हे फ्री ऑफ कॉस्ट गार्डन आहे. पुणे महानगरपालिकेचं गार्डन आहे. हडपसरचं जे 15 नंबर आहे तिथून हे गार्डन खूप जवळ आहे आणि गोंधळी नगरमध्ये हे गार्डनचा एरिया मोडतो. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर असे सूर्यनमस्काराचा त्यांनी प्रकार अगदी प्रात्यक्षित करून दाखवलेला आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. स्टॅच्यूमधून त्यांनी शो केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला आतमध्ये जर हा प्रकार करायचा असेल सूर्यनमस्काराचा, तर आतमध्ये थोडीशी जागाही दिलेली आहे जिथे तुम्ही ते करू शकता. त्यानंतर हे गार्डन पूर्ण झाडांमध्ये आहे वसलेलं आणि पूर्ण निसर्गरम्य इथं वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं आहेत आणि साईडलाच लागून हायवे रोडही आहे. त्यानंतर साईडलाच लागून पलीकडे कॅनोलीही वाहत आहे. त्याचाही खूप छान असा पाण्याचा मंजुळा आवाज येतो. त्यानंतर ट्रॅफिकचाही इकडे लोकांच्या ज्या गाड्या वगैरे आहेत त्याचाही छान आवाज येतो. त्यानंतर झाडं म्हटली की पक्षीही येणारच आणि पक्ष्यांचाही मुलांचा जसा चिवचिवाट असतो ना, तसाच या ह्याच्यामध्ये गार्डनमध्ये ना पक्ष्यांचाही चिवचिवाट आहे आणि मुलांचाही तितकाच मोठ्या प्रमाणात चिवचिवाट असतो. आणि हाच चिवचिवाट आहे ना, खूप सारा आनंद देऊन जात असतो. आणि बघा इथे त्यांनी हरणांचा एक कळप दाखवलेला आहे. म्हणजे थोडंफार ना हे गार्डन प्राणीही दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून मुलांना प्राण्यांचीही ओळख होईल. आणि तुम्ही जेव्हा आतमध्ये खाऊ वगैरे घेऊन जाता ना, ते रॅपर टाकण्यासाठी सुद्धा त्यांनी जे छोटे मोठे प्राणी असतात किंवा फ्रूट्स असतात त्या पद्धतीने बिन्स बनवलेला आहे, जेणेकरून तुम्ही खाऊ खाल्ल्यानंतर त्या यूज करू शकता त्या बीन्सचा. तर इथे तुम्हाला दिसत आहे आईस्क्रीमचा जो आईस्क्रीम त्यांनी शो केलेली आहे, पण ते बीन्ससाठी बनवलेले आहे. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून आपल्याला ओळख होत असते आणि तेही दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून वाईल्ड ॲनिमल काय असतात किंवा प्राण्यांचे प्रकार काय असतात ते त्यांनी इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठा असा नाही का प्लेइंग एरिया आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाईड्स आहेत. अगदी लहान मुलं ना खूप एन्जॉय करतात आणि ही एन्जॉयमेंट ना आपल्याला घरात बसून कधीही मिळणार नाही आहे मुलांना. त्यांच्या जो फेसिंगवरचा आनंद असतो ना, ते इथे पाहण्यासाठीच आपल्याला यावं लागतं. कारण हे मुलं आहेत ना मनापासून ह्या गोष्टी करत असतात. आपण काही गोष्टी मुलांना विकत आणून देतो आणि त्या वस्तूंबरोबर खेळा असं म्हणत असतो. पण ते किती ना मुलं तात्पुरती खेळतात आणि नंतर त्या वस्तू बाजूला पडतात. अगदी प्रत्येक पॅरेंट्सला ह्याचा अनुभव असेल की आपण काही गोष्टी मुलांना अगदी प्रेमापोटी खरेदी करून देतो, पण ती मुलं किती वेळासाठी त्या वस्तू खेळतात, खूप थोड्या वेळासाठी. पण मध्ये आलो ना, मुलं कधीच दमत नाहीत, कंटाळत नाही. इव्हन पॅरेंट्स दमतात पण मुलं दमत नाहीत आणि ते खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असतात. आणि त्यांचा खरा आनंद ना ह्या निसर्गरम्य वातावरणामध्येच असतो, की जिथे मनापासून खेळत असतात आणि जे लहान मुलांचं हास्य लपलेलं असतं ना, की जी एन्जॉयमेंट करण्याची ती त्यांची उत्सुकता असते ना, ती खरं बाहेर पडल्यानंतरच कळते आणि निसर्गाच्या सान्निध्यात तर ती वेगळ्याच पद्धतीने असते. तर इथे खूप मोठ्या प्रमाणात झाडं आहेत आणि मुलंही खूप मोठ्या प्रमाणात इथे येतात. हे गार्डन आय थिंक सकाळी थोड्या वेळ ओपन असतं, त्यानंतर 3:30-4च्या दरम्यान नंतर हे गार्डन ओपन होतं आणि 6ला बंद होतं आय थिंक. आतमध्ये गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे, वॉशरूमचीही सोय आहे आणि कोणीही इथं घाण वगैरे करत नाही. प्रत्येकजण काळजी घेत असतो. जरी खाऊ आणला तरी व्यवस्थित आपल्याकडून डस्टबिनमध्ये कचरा जाईल याची प्रत्येकजण काळजी घेत असतो. त्यानंतर मुलांसाठी घसरगुंड्यांचे वेगवेगळे प्रकार म्हणा किंवा झोके आहेत. मला बऱ्यापैकी या वस्तूंची नावं नाही माहिती आहेत. पण आतमध्ये गेल्यानंतर व्यायामाचे जे काही प्रकार आहेत तेही इथे त्यांनी ठेवलेले आहेत, की जेणेकरून अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत या गोष्टींचा यूज होईल आणि प्रत्येकजण ह्या गोष्टींचा म्हणजे प्रत्येक जणाला या गोष्टींचा अनुभव घेता येईल
अशा पद्धतीने उपकरणं आहेत आतमध्ये. आणि खरंच वॉकिंगसाठीही त्यांनी फुटपाथ बनवलेला आहे, की जे वयोवृद्ध आहेत ते इथे वॉकिंग करतात आणि लहान मुलांबरोबर मोठीही माणसं एन्जॉय करू शकतील अशाही काही गोष्टी आहेत. खूप मोठा असा प्लेइंग एरिया आहे तुम्हाला दिसत आहे आणि क्लिनिंगही खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्यानंतर माझ्या मुलींचं खेळून झालं. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत मी वाईल्ड ॲनिमल दाखवले. त्याच्यानंतर जो सूर्यासन आहे त्याचा एक प्रकार दाखवला. त्यानंतर गार्डनचा जो प्रकार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्लायडिंग दाखवल्या. त्यानंतर आम्ही परत रिटर्न निघालो. आता अनुला खेळायचं होतं ते म्हणजे आपण योगासनं जे करतो म्हणजे व्यायाम जो करतो, त्याचे काही जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते इथे आहेत. अगदी लहान मुलं पण त्याचा यूज करू शकतील. मोठी माणसं तर करतातच करतात. आणि मुलांना म्हणजे ज्यांना कोणाला वॉकिंग करायचे आहे त्यांच्यासाठी असे साईडने रोड बनवलेले आहेत आणि मधी जो प्लेइंग एरियाचा रोड आहे तो जाण्या-येण्यासाठी आहे. त्यानंतर मीही थोडाफार मस्त असं व्यायाम करून घेतला. अद्विरालाही बसवलं. अनन्याने तर प्रत्येक गोष्टीचा वापर करून घेतला. कारण आत गेल्यानंतर ती म्हटली, "मम्मा चल मलाही पाहायचं यामध्ये काय-काय आहे." आणि मुलांची एक्साइटमेंट खरंच खूप असते. त्यानंतर अद्विराला काय उभा राहता येत नव्हतं म्हणून ती स्वतः त्याच्यावर बसून गोल-गोल फिरत होती. कारण तिला धरायला येत नव्हतं आणि तेवढ्या हाईटचं तिच्यासाठी नव्हतंही ते. त्यामुळे ती बसूनच तिचं ती खेळायचा प्रयत्न करत आहे. खरंच म्हणजे याच्यातून आहे ना सायंटिफिकली म्हणा किंवा काही गोष्टी अशा असतात ना खूप नॉलेजेबल आहेत इथे, की ज्या इन्स्ट्रुमेंट आहेत ना ते मुलांना काही काही गोष्टी माहिती नसतात. ते इथे आल्यानंतर कळतात. हे काय आहे, ते काय आहे आणि मुलं ते यूज करण्याचा प्रयत्नही चांगल्या पद्धतीने करत असतात. कारण आपण तर एरवी जिमला वगैरे जात नाही. पण इथे आल्यानंतर ना जिमचे काही जे प्रकार आहेत ते समजतात आणि खरंच खूप मोठा एरिया आहे आणि हे पूर्ण जे जिमचे प्रकार आहेत तेही झाडांमध्येच आहे. त्यामुळे कोणीही कंटाळा करणार नाही. अशा पद्धतीने इथे वातावरण आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता असते हे सगळं काही यूज करण्याची. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर अनन्यानी थोडीफार रनिंग केली आणि आम्ही घरी आलो. तर खरंच खूप सुंदर गार्डन आहे. तुम्हीही तुमच्या मुलांना अशा काही ज्या गार्डनमधल्या थीम आहेत ते दाखवत चला आणि यातूनच मुलांना नवीन काही काही गोष्टी शिकायला मिळतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला